श्लोक 15वा. नमान दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमः मायया परुतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. अर्थ, मायेने ज्यांचे ज्ञान नष्ट झालेले असते असे आसुरी भावाला प्राप्त झालेले दुराचारी मूढ नराधम मला म्हणजे ईश्वराला किंवा भगवंताला प्राप्त होत नाहीत असे भगवंत सांगत आहेत. विवरण. मूढा हा म्हणजे मूर्ख किंवा ज्यांना मोह झालेला आहे असे ते लोक. ते नेहमीच दुष्कृत्य करतात. ते भगवंताला कधीच शरण जात नाहीत, कारण ते भगवंतालाच फारसे मानत सुद्धा नाहीत, त्याची भक्ती करत नाहीत. त्यामुळे मायेमुळे त्यांचे ज्ञान अपहृत होते, त्यांची बुद्धी ठिकाणावर राहत नाही. ते लोक आसुर भावाचा म्हणजेच आसुरी वृत्तीचा आश्रय करतात आणि परमेश्वराकडे पाठ फिरवतात. आपल्याला पुराणातल्या अशा अनेक गोष्टी माहिती आहेत की ते आसुर लोक परमेश्वराला मानतच नसायचे आणि ते म्हणायचे परमेश्वर वगैरे असे काहीच नाहीये. आसुरभाव म्हणजे स्वार्थभाव. आसुर शब्दाची फोड व अर्थ पुढील प्रमाणे आहे. असूही अधिक सूर र. असू म्हणजे जगणे आणि र म्हणजे रमणे. म्हणजेच हे लोक केवळ जगण्यात आनंद मानतात आणि मला जगायचे आहे, मला तो आनंद मिळवायचा आहे आणि तो मिळवण्यासाठी किंवा तो माझा आनंद सातत्याने वृद्धिंगत होण्यासाठी दुसऱ्याचे वाटेल ते नुकसान झाले, अगदी प्रसंगी इतरांची प्राणहानीसुद्धा झाली तरी हरकत नाही, पण मला ते सुख, तो आनंद हवा म्हणजे हवाच, अशी वृत्ती असणारे हे सर्व आसुर लोक आहेत. जगण्यापलीकडे इतरांचे हित करण्यात, त्यांना काही तरी देण्यात सुद्धा आनंद असतो, ही गोष्ट त्यांना ठाऊकच नसते आणि आपल्या स्वार्थामुळे ते इतरांचा विचारसुद्धा करत नाहीत. आणि या संबंधीची एक गोष्ट, त्याचं नाव आहे पायाचे सूप, ते मी तुम्हाला वेगळेपणाने या श्लोकानंतर सांगणार आहे. असे हे लोक, त्यांना मानवेतर प्राण्यांबद्दल काहीच वाटत नाही आणि त्यांना ते का वाटावे असाही एक विचार मनात येतो. त्यांना प्राण्यांच्या जीवाची, त्यांच्या जगण्याची पर्वाच नसते. प्राणीमात्रात असलेला आत्मा त्यांना कळत नाही. स्वार्थामुळे सर्वाभूती असलेला परमात्मा त्यांना ठाऊकच नसतो. मग ते ईश्वराला शरण तरी कसे जाणार, त्याची भक्ती तरी कशी करणार. म्हणून हे असुरवृत्तीचे दुष्ट नराधम लोक परमात्म्याचा विचारसुद्धा मनात आणत नाहीत. काही स्वार्थी लबाड लोक या सर्व गोष्टीचा करता परमेश्वरच आहे आणि तोच आम्हाला तशी बुद्धी देतो असं सांगतात. म्हणजे परमेश्वर आहे तुम्ही म्हणता म्हणून आहे आणि आम्ही सुद्धा तो मानतो, पण असं म्हणणं हे बरोबर नाही. कारण नीट विचार केला तर लक्षात येईल की भगवंताने स्पष्टपणे सांगितले आहे की जीवपरा प्रकृती ही त्याचीच आहे, तोच प्राणीमात्रातील जीवनसुद्धा आहे आणि बुद्धीसुद्धा तोच आहे. पण माया पण त्याचीच आहे. सर्व प्राणीमात्रात या गोष्टी समान आहेत. मग काही लोक दुष्टपणे का वागतात, तर ते केवळ स्वतःचा विचार करतात आणि त्यावेळी दुसऱ्याचे नुकसान झाले तरी चालते, पण मला सर्व गोष्टी मिळाल्या हव्यात. यावेळी खरं तर त्यांची बुद्धी जी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे त्या गोष्टीला त्यांना विरोध करत असते आणि आतून ती सांगत असते की अरे असे वाईट कृत्य तू करू नकोस, पण स्वार्थापोटी तो हा आदेश धुडकावून देतो आणि तो मनातल्या मनात दडपूनसुद्धा टाकतो आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेतो आणि वर संभावितपणे असेही म्हणतो की अहो आता मी तरी काय करणार ना, की देवानीच तर मला तशी बुद्धी दिली आहे, मग मी काय करू, माझा काय इलाज चालतो. पण ही खरोखर शुद्ध लबाडी आहे. आणि दुर्योधनसुद्धा एकदा श्रीकृष्णाला असेच म्हणाला होता की अरे श्रीकृष्णा, तूच तर सगळ्यांना बुद्धी देतोस ना, मग मला सुद्धा तूच बुद्धी देतोस. आता मला काही वेळा कळतं की मी पांडवांशी असं वागतोय ते चांगलं नाही आहे, मी असं कुणाशी दुष्टपणा करतोय, मी स्वार्थपणाने वागतोय, मी कुणाला मानत नाही, मोठ्यांचा आदर करत नाही, हे चांगलं नाही आहे, हे खरं म्हणजे मला कळतं आहे, पण मी तरी काय करू.
तूच तर ती मला अशा प्रकारची बुद्धी दिली आहेस आणि म्हणून मग माझ्या हातून असंच वर्तन घडतं आणि त्याला माझा काहीच इलाजच उरत नाही रे. तर असं हे सांगणं जे आहे हे दुर्योधनाचं हे अत्यंत खोटारडेपणाचे आहे आणि आपल्याला माहिती आहे की या सर्व गोष्टींमुळे त्याला जो काही त्याचा परिणाम भोगावा लागला कुरुक्षेत्रात, तर त्याचं जीव पण गेला, त्याचे सगळे भावंड गेली, सर्व राज्य नष्ट झालं आणि अशा प्रकारची शिक्षा त्याला मिळालेली आहे. असं आता भगवंतांनी आपल्याला ह्या स्वार्थी लोकांचं जे काही वागणं आहे ते सांगितलेलं आहे आणि इथे आपण थांबूया. ही गोष्ट सकाळमध्ये छापून आलेली आहे आणि उत्तम कांबळे यांनी स्वतःचा अनुभव म्हणून ती लिहिलेली आहे. उत्तम कांबळेंना एकदा बरं नसतं, खूप अशक्तपणा आलेला असतो आणि त्यांना डॉक्टर सांगतात की तुम्हाला ताकद भरून येण्यासाठी तुम्ही पायाचं सूप घ्या. तर पायाचं सूप म्हणजे ज्या बकऱ्या किंवा मेंढ्या मारतात, त्याचं काय मांस वगैरे विकतात आणि त्यांचे जे पाय असतात त्याचे बारके बारके तुकडे तिथे टाकलेले असतात आणि ते पाय आणून त्याचं सूप करतात, असा काहीतरी तो प्रकार आहे. आता हे मी पहिल्यांदाच वाचलं आहे, मला काही यातलं नक्की सांगता येणार नाही तुम्हाला, पण त्यांनी जे काही लिहिलं आहे त्याच्याप्रमाणे मी ती गोष्ट तुम्हाला सांगण्याचा आणि त्यातला भाव तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर ते पायाचं सूप करण्यासाठी उत्तम कांबळे मला वाटतं ते मटण वगैरे काहीतरी असतं त्याला म्हणतात, तर ते विकणाऱ्या त्या खाटकाच्या दुकानात जातात आणि अगदी संध्याकाळी थोडेसे उशिरा जातात, कारण तोपर्यंत ते जे त्याच्यावरचं मांस असतं ते सगळं विकलं गेलेलं असतं आणि मग ते शेवटचे जे काही तुकडे ताकडे राहिलेले असतात तर ते तो खाटीक इतरांना विकून आपल्या घरी जाणार असतो आणि त्याप्रमाणे ते तिथे जातात. पण ते जाण्याच्या पूर्वीच तिथे एक कामकरी जोडपं आलेलं असतं आणि त्या दिवशी त्यांना चांगली मजुरी मिळालेली असते आणि ते दोघे बऱ्यापैकी आनंदात असतात आणि ते त्या खाटकाकडे येतात आणि त्यांना असं वाटतं की संध्याकाळचं आपलं छान कालवण काहीतरी इथे इथलं हे सगळं काय उरलेलं सगळं नेऊन आपल्याला करता येईल आणि त्याप्रमाणे ते त्या खाटकाला विचारतात आणि तो खाटीक पण आता घरी जाण्याच्या अगदी घाईत असतो आणि तो म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला हे पाहिजे तर तुम्ही घेऊन जा. ते काहीतरी त्याचा भाव करतात आणि पैसे त्याला द्यायला हात घालतो तो माणूस खिशात आणि तो त्याला पैसे देऊन ते सगळे तुकडे ताकडे गोळा करून आपल्या पिशवीत भरत असतो. एवढ्यात काय होतं, तिथे एक गाडी येऊन म्हणजे एक कार येऊन थांबते आणि त्याच्यातून एक 2-3 अडदांड अशी माणसं बाहेर पडतात आणि ते त्या खाटकाला अरेरावीच्या ह्याच्यात सांगतात, काय काय शिल्लक आहे ते सगळं दे बरं. तर तो म्हणतो की आता माझ्याकडे काहीच शिल्लक नाही आहे, हे जवळजवळ सगळं मी विकून टाकलं आहे. तर तो म्हणतो मग हे काय आहे. तर तो खाटीक जो असतो तो सांगतो की अहो नाही, ते ह्या लोकांनी घेतलं आहे, मी त्यांना आधीच ते आता विकलं आहे. ते म्हणले मला काही माहीत नाही आणि म्हणून ते काय करतात, ते सगळं त्यांनी जे काही घेतलेले असतं आणि त्या खाटकाच्या दुकानात जे काही उरलेलं असतं ते तिथनं अगदी त्याच्याकडनं असं आरेरावी करून ओरबाडून घेतल्यासारखं घेतात आणि त्याच्या अंगावर अशी ती पैशाची एक नोट फेकतात आणि त्याच मस्तीत ते निघून जातात. आणि ते बघितल्यावर तो खाटीक तर त्यांना काही करू शकत नाही, कारण ते त्या भागातले दादा लोक असतात आणि अतिशय ते वाईट वृत्तीचे असतात आणि हे बिचारे दोघं कामकरी लोक, ह्यांचा तर चेहरा इतका पडतो, त्या बाईच्या तर डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते की धनी पाहिलं का, पैसे देऊन सुद्धा एखादी गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही. आता आपण काय करूया, आपण घरी जाऊन काय खाऊया किंवा मग काय घरात आहे त्याचंच काहीतरी कालवण करून खाऊया. आणि हा सगळा प्रकार हे उत्तम कांबळे जे असतात हे बघतात आणि वरच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे फक्त केवळ आपल्याच सुखाचा विचार करणारे असू असे हे आसुरी वृत्तीचे धनदांडगे किंवा शक्तीने जास्त असलेले आता आपल्या भाषेत अडदाण किंवा थोडेसे मवाली किंवा गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत हे सुद्धा अलीकडच्या काळातील असुरच आहेत. कारण असुर हे काही कुणी वेगळे माणसं नाहीत, तर असुर ही एक वृत्ती आहे आणि ती वृत्ती म्हणजे काय ते आपण या श्लोकात पाहिलेले आहे. असं हे आजची ही जी गोष्ट आहे ती याला आपल्या श्लोकाला लक्ष मी सांगायचा प्रयत्न केला आहे
आणि मग उत्तम कांबळे मनातल्या मनात असं म्हणतात की आजपासून माझी ती ताकद भरून न येवो, पण हे असं ह्या गरिबांच्या तोंडातला अन्नाचा हा घास, कधीतरी त्यांना मिळणारी एखादी चांगली गोष्ट इथून पुढे मी खाणार नाही आणि इथून पुढे मी पायाचं सूप कधीच करणार नाही आणि घेणार नाही. पण उत्तम कांबळेंच्या मनात एक माणुसकीचा लवलेश आहे आणि त्यांना इतरांचं दुःख काय आहे ते कळतं, म्हणून ते असा निश्चय करतात. पण ह्या बाकीच्या लोकांचं आपण काय करणार असं त्यांच्याही मनात येतं आणि त्याच उद्वेगातनं त्यांनी लिहिलेली ही गोष्ट आहे. मला जमली तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मतितार्थ आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल असं मी समजते आणि इथे थांबते. श्लोक 16. चतुर्विधा भजन्ते माय जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. अर्थ, हे भरतश्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ती करत असतात. यामध्ये आर्त म्हणजे पिडलेले लोक, जिज्ञासू म्हणजे ज्यांना जाणण्याची इच्छा आहे असे, अर्थार्थी म्हणजे कामना मनात ठेवून ते भक्ती करतात, आणि ज्ञानी म्हणजे परमेश्वराचे ज्ञान होऊन कृतार्थ झालेले असे ते निष्काम बुद्धीने भक्ती करणारे लोक. विवरण: या जगामध्ये जे लोक परमेश्वराची भक्ती करतात त्यांचे 4 प्रकार किंवा 4 वर्ग या श्लोकात सांगितलेले आहेत. एक अर्थ, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा नित्ययुक्त असलेला ज्ञानी. तो परमेश्वराशी नेहमीच युक्त म्हणजे जोडलेला असतो. आता या सर्वांचा आपण अर्थ पाहूया किंवा म्हणजे काय त्याचा लक्षात घेऊया. एक, अर्थ: प्रपंचामध्ये खूप कष्ट ज्याला सोसावे लागले आहेत, अनेक व्याधींनी तो पिडला आहे, व्यापारधंद्यात त्याचे नुकसान झालेले आहे. या आणि अशा प्रकारच्या अनेक शारीरिक मानसिक कष्टांनी दुःखाने अत्यंत जर्जर झालेला असा तो माणूस, त्यांना स्वतःचे सामर्थ्याने आपली उन्नती करून घेणे अजिबात शक्य नाही असे जेव्हा लक्षात येते, तेव्हा ते परमेश्वराची भक्ती करण्याच्या कडे वळतात. परमेश्वराची भक्ती करताना त्यांचे कष्टाची जेवढी तीव्रता जास्त होती, तेवढीच ते अधिक भक्ती करत राहतात. अशा प्रकारची भक्ती ही खालच्या दर्जाची समजली जाते असे भगवंत सांगत आहेत. कारण त्यांचे वाटेला जर दुःख आले नसते तर त्यांनी भक्ती केली नसती. ज्यांचं सरळ आयुष्य चाललेलं आहे ते परमेश्वराच्या भक्तीकडे सहसा वळत नाहीत. त्यांचाही उद्धार म्हणजे प्रगती होते, कारण चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते, हा तर आपला कर्माचा सिद्धांतच आहे. 2. जिज्ञासू: तत्व काय ते जाणून घेण्याची ज्यांना इच्छा आहे ते. ईश्वर म्हणजे काय, तो भक्तीने प्राप्त होतो की नाही, जगात विविध प्रकारची तत्वे किती आहेत, त्यांचा परमेश्वराशी खरंच संबंध आहे किंवा नाही आहे, या सर्व गोष्टींचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून ते प्रयत्नशील असतात. आणि खरंच हा परमेश्वर म्हणजे काय आहे तो आपल्याला सुद्धा अनुभवाला येईल की नाही, अशी एक प्रकारची खूप मोठी ज्ञान लालसा किंवा जिज्ञासा त्यांच्या मनात असते. आणि जेव्हा अशी ज्ञान जिज्ञासेने त्यांना कळते की परमेश्वरच सर्वश्रेष्ठ आहे, तेव्हा ते जिज्ञासू बुद्धीनेच त्याची भक्ती करू लागतात. या जिज्ञासू लोकांचं एक फार महत्त्वाचे वैशिष्ट्य असं आहे की त्यांची ती जिज्ञासा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते सर्व प्रकारचे प्रयत्न करणं सोडत नाहीत. त्यासाठी ते आपले तन मन धन सर्व काही खर्च करायला तयार असतात आणि त्यांना तो एक प्रकारचा ध्यासच लागलेला असतो. अर्थात यांची भक्ती दुःखमूलक नाही, त्यांचे मनात सत्याची जिज्ञासा आहे. त्या सत्याचा शोध करता करता त्यांना याचा लाभ होतोच. अर्थभक्तापेक्षा यांना श्रेष्ठ मानलेले आहे. तिसरा जो आहे तो अर्थार्थी आहे. इंद्रिय भोगाचे नाव अर्थ असे आहे. भोगाची इच्छा अनेक लोकांमध्ये असतेच. ईश्वर भक्तीने अशा गोष्टी प्राप्त होतात. अशा प्रकारच्या पुराणातील किंवा इतर कथा ऐकून हे लोक आपल्या विविध भोगांचे तृप्तीसाठी
अगर कामनापूर्तीसाठी ईश्वराची भक्ती करतात. जर दुसऱ्या कोणत्या गोष्टीने भोग प्राप्त झाले असते तर हे लोक परमेश्वराच्या भक्तीकडे वळले नसते. मात्र भक्ती करताना जशी जशी यांची कामनापूर्ती होत जाते तशी तशी यांची भक्ती वाढत जाते आणि मग यामध्ये ते विविध प्रकारच्या देवदेवतांची भक्ती करतात असे दिसून येते. ते असंख्य व्रते, यज्ञ, याग, पूजा किंवा तप अशा गोष्टी करू लागतात. हे भक्त जिज्ञासू भक्तांपेक्षा श्रेष्ठ मानलेले आहेत, कारण हा भक्त प्रथमपासूनच ईश्वराचे अस्तित्व आणि सत्ता मान्य करीत असतो. मग ते इकडे का वळतात तर आपल्याजवळ जे आहे त्याच्यापेक्षा त्यांना अधिक गोष्टींची अभिलाषा असते आणि त्या प्राप्त करण्यासाठी ते ईश्वराची भक्ती करतात. अर्थात त्यांच्या मनात आपल्याला ह्या सर्व गोष्टी मिळणारच आहेत याची श्रद्धासुद्धा असतेच. मात्र जिज्ञासू जे असतात ते ईश्वराचे अस्तित्व सिद्ध होईपर्यंत, म्हणजे त्यांची जिज्ञासू होईपर्यंत ईश्वराला मानत नाहीत. आणि म्हणूनच हे जे अर्थार्थी लोक आहेत की जे आधीपासून ईश्वराला मानतात ते ह्या जिज्ञासू लोकांच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. चौथा जो आहे तो ज्ञानी भक्त आहे, जो क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम यांना यथार्थपणे जाणतो, त्यांचेवर श्रद्धा ठेवतो. या परमात्म्याचा अनुभव घेण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. तो ज्ञानी यांचा अनुभव घेण्यासाठी याचा म्हणजे या परमेश्वर तत्वाचा अनुभव घेण्यासाठी ते सद्गुरूपाशी जातात, त्यांच्याकडून स्वरूपानुभव प्राप्त करतात. त्यासाठी श्रवण, मनन, चिंतन आणि निधिध्यास करून आत्मप्रचिती मिळवतात. हाच एक उद्देश या ज्ञानी भक्ताचे मनात असतो. याचे भक्तीचे कारणात भोगलालसा, दुःख, जिज्ञासा म्हणजे वर सांगितलेल्या 3 भक्तांच्या जवळ ज्या काही गोष्टी होत्या त्यातले काहीच नसते. ते फक्त शुद्ध भक्तीचा त्यांच्याजवळ भाव आहे आणि त्याचसाठी ते भक्ती करतात. असा हा ज्ञानी भक्त सर्वात अधिक योग्यतेचा असतो असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. आपण इथे थांबूया. श्लोक 17. तेषा ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रियः. अर्थ, या आधीच्या 16व्या श्लोकात 4 प्रकारचे भक्त वर्णन केलेले आहेत. त्या 4 पैकी तत्ववेत्ता ज्ञानी भक्त नित्य माझ्याशी म्हणजे परमेश्वराशी अनन्य असतो. तो एकनिष्ठेने भक्ती करणारा आहे. नेहमी परमेश्वराशी युक्त असणारा असा श्रेष्ठ भक्त असतो. तो भक्त परमेश्वराला आणि परमेश्वर त्या भक्ताला अत्यंत प्रिय असतो असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण. ज्ञानी भक्त केवळ अनासक्त होऊन परमेश्वराची भक्ती करतो. त्याची परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा आहेच. तो त्याचा अनुभव घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. यांचे भक्तीत दुःखापासूनच्या मुक्तीची इच्छा नाही. त्याला परमेश्वराचे अस्तित्वाची सुद्धा खात्री आहे आणि जिज्ञासा तर नाहीच नाही. भोग लालसा किंवा त्या कामनेचा संपूर्ण असा अभाव यांचे ठिकाणी आहे. भक्तीचे मोबदल्यात त्यांना काहीच नको असते. भक्तीपुढे त्यांना मोक्षाचे मोलही वाटत नाही. म्हणूनच तुकोबांसारखे भक्त म्हणतात, न लगे मुक्ती आणि संपदा. कारण त्यांचा हा विरक्त भावच फक्त भक्तीसाठी असतो. ती भक्ती करता यावी म्हणूनच त्यांना द्वैतसुद्धा हवे असते. म्हणजे मी भक्त आणि तू परमेश्वर असे वेगवेगळे आहोत आणि ते तसंच चांगलं आहे असे ते देवाला सांगतात. तू परमेश्वर आणि मी भक्त हाच भाव त्यांच्यासाठी खूप बहुमोल असतो. भक्त शिरोमणी तुकाराम महाराज तर म्हणतात की कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगी तसे. तसे हे भक्तीचे सुख फक्त भक्तालाच मिळते आणि परमेश्वराला सुद्धा ते कळत नाही किंवा ते मिळत नाही. असा हा ज्ञानी भक्त सतत परमेश्वराशी युक्तच असतो. जो विभक्त नाही तो भक्त. अशा भक्ताची साधना
अखंडपणे सुरूच असते. तो जे कर्म करतं ते योग्यच असते. त्याचे कर्मात कौशल्य तर असतेच. योग कर्मसु कौशलम हे त्याच्याजवळ आहेच. याशिवाय त्याचेजवळ समभावसुद्धा असतो. कारण समत्व चित्ताचे, त्याची लक्षणं योगाचे, असा हा ज्ञानी योगीही असतो आणि तो भक्तही असतोच. एकनिष्ठेने ईश्वराची भक्ती करत असल्याने तो ईश्वराला अत्यंत प्रिय असतो. अशा भक्ताचे वर्णन ज्ञानदेव करतात. ते म्हणतात, जे तया ज्ञानाचे नि प्रकाशे, फिटले भेदा भेदांचे कडवसे, मग मीची झालो समरसे, आणि भक्तूही ते मीची. तो नित्य कर्म करीत असल्याने वरवर पाहता तो भक्त आहे असे वाटत असते, पण खरे तर तो अंतर प्रतिती धर्मे मीची झाला, म्हणजे तो आतून परमेश्वरमयच झालेला असतो, असं ज्ञानदेव इथे आपल्याला सांगत आहेत. अशा रीतीने बोधदृष्टीने तो भक्त परमेश्वर रूपच झाला असला तरी तो देहधारी असल्याने भक्ती करणारा भक्त म्हणून वेगळेपणाने मिरवत राहतो. तुकोबा म्हणतात, धरी पांडुरंगी भाव आणिक नेणे दुजा भाव, किंवा अभेदाने भेद राखियेला अंगी, वाढावया जगी प्रेमसुख. म्हणजे प्रेमसुख म्हणजे हे भक्तीचे जे प्रेमसुख आहे ते वाढवण्यासाठीच आम्ही हा भक्त आणि परमेश्वर असा भेद या जगात वाढवलेला आहे. अशा रीतीने संत हे ज्ञानी भक्तच असतात. पृथ्वी तलावरील अज्ञानी जीवांना भक्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी, जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ते देवापासून अलग राहून भक्ती करतात. कारण ज्ञानदेव म्हणतात, विशेषे आचरावे लागे संती. संतांनी या गोष्टीचं अगदी विशेष करून लोकांना कळेल अशा प्रकारचे आचरण नित्य करत जावे. कारण त्यांचे आचरण पाहून इतर जनसुद्धा भक्तिमार्गाला लागतात. असा हा ज्ञानी भक्त आहे आणि तो देवाला खूपच प्रिय आहे, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 18. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम्, आस्थितः संयुक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्. अर्थ, हे सर्व भक्त उदार म्हणजे थोर आहेत, पण त्यात ज्ञानी भक्त माझा म्हणजे परमेश्वराचा जणू आत्माच आहे असे भगवंत मानतो. कारण तो माझ्या ठाई सदा चित्त लावून व मलाच सर्वोत्तम गती मानून माझाच म्हणजे परमेश्वराचा आश्रय करत असतो, असे भगवंत सांगत आहेत. विवरण. वर सांगितलेले चारही प्रकारचे भक्त हे सर्व उदार म्हणजे चांगलेच आहेत, असे भगवंत इथे सांगत आहेत. यातील जो ज्ञानी आहे तो मात्र सर्वश्रेष्ठ आहे, कारण तो फक्त ईश्वराचाच आश्रय करतो. उदार म्हणजे श्रेष्ठ भाव. यांना उदार म्हटलेले आहे कारण उदार म्हणजेच त्यागी. यामध्ये आर्त, जिज्ञासू अर्थार्थी हे सर्वच भक्त येतात. प्रापंचिक भोगाचा त्याग करून त्यांनी परमेश्वराची भक्ती केलेली असते. त्यांचा हा त्याग आहे, म्हणूनच त्यांना उदारा सर्व एवैते असे म्हटलेले आहे. अशा रीतीने भक्तीला लागलेले हे तीनही प्रकारचे भक्त कालांतराने ज्ञानी भक्तच होतात. कोणत्याही कारणाने भगवंताशी जडलेला तो संबंध भगवत प्राप्ती करून देतोच. मात्र ज्ञानी भक्त वर सांगितल्याप्रमाणे भगवंताबद्दल विलक्षण असे प्रेम बाळगणारे असतात. तसेच ज्ञानी भक्ताला नुसते उदार काय म्हणावे, ते तर ईश्वर स्वरूपच असतात. त्यांचे मनात असलेले भक्ती व प्रेम ज्याप्रमाणे माणूस स्वतःवर प्रेम करतो त्याचप्रमाणे असते. त्यांना या प्रेमद्वैताचा विलक्षण अनुभव येत असतो. ज्ञानमार्गी परमेश्वराशी सततच युक्त असल्याने तो अखंड रूपाने शांत सम राहतो. हेच त्याचे श्रेष्ठत्व आहे. कोणत्याही अवस्थेत ते परमेश्वराशी नित्य निरंतरपणे युक्तच असल्याने त्याला युक्तात्मा असे म्हटले आहे. त्यांची ही स्थिती ज्ञानदेव वर्णन करतात. मगाचीच एक वरच्या श्लोकात आलेली ओवी इथे परत मी वाचून दाखवणार आहे.
जे तया ज्ञानाचे निप्रकाशे, फिटले भेदा भेदांचे कडवसे, मग मीची जाहलो होतो समरसे, आणि भक्तू ही तेवीची. त्यामुळेच तो चैतन्यच त्यामुळेच तो चैतन्यची केवळ माझे, हे न म्हणावे परी काय कीजे, न बोलणे बोलो. थोडक्यात या भक्ताला सर्वत्र भरलेला ईश्वरच आहे असा बोध झालेलाच असतो. आणि या संबंधातली आपल्याला भक्त प्रल्हादाची गोष्ट माहिती आहे की त्याला त्या लाकडात सुद्धा किंवा त्या खांबात सुद्धा देव आहे असा बोधच नाही, तर त्याला खात्री झालेली असते. आणि तो आपल्या पित्याला सांगतो की हो, या खांबात सुद्धा माझा ईश्वर आहे. आणि तसा त्यांनी प्रत्यक्ष यानंतर अनुभवसुद्धा घेतलेला आहे. अशा सर्व गोष्टींमुळेच तो भक्तामाजी श्रेष्ठ असा असतो आणि त्या भगवंताला अत्यंत प्रियही असतो. इथे आपण थांबूया. श्लोक 19. बहुनाहि जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते, वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. अर्थ: अनेक जन्मांनंतर ज्ञानी सर्व ब्रह्म आहे किंवा जे काही आहे ते सर्व वासुदेवच आहे असे अनुभवास येऊन मला म्हणजे ईश्वराला प्राप्त होतो. असा महात्मा अत्यंत दुर्मिळ असा असतो असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे. विवरण: श्लोक क्रमांक 16 मध्ये 4 प्रकारचे भक्त वर्णन केलेले आहे. त्यानंतर ज्ञानी भक्ताचे श्रेष्ठत्व सांगितलेले आहे. या श्लोकात असा ज्ञानी भक्त दुर्मिळ किंवा एखादाच का असतो हे सुद्धा सांगितले आहे. थोडक्यात आधीचे जे 3 भक्त आहेत त्यांचा आपण विचार एकदा पुन्हा करतोय इथे. तर यामध्ये आर्त भक्तांना आयुष्यात खूप त्रास अगर विपत्ती भोगाव्या लागतात. अनेक प्रकारच्या त्रासांनी आणि संकटांनी ग्रासलेले ते लोक आपले दुःख दूर व्हावे अशी अभिलाषा मनात धरून परमेश्वराची भक्ती करतात. दुसरा जिज्ञासू खरे तत्व काय आहे आणि ते भक्तीच्या साधनाने जाणता येते की नाही, परमात्मा म्हणजे नक्की काय आहे याबद्दल जिज्ञासा बाळगणारा असतो. ते त्यासाठी अथक प्रयत्नसुद्धा करतात. यांची ज्ञानलालसा प्रबल असते आणि म्हणूनच ते भक्ती करतात. तिसरा जो अर्थार्थी आहे तो पूर्वी होऊन गेलेल्या भक्तांच्या कथा ऐकून त्यांचे प्रमाणेच आपल्याला देवांचे कृपेने सर्व प्रकारची सुखे प्राप्त व्हावीत म्हणून हे भक्ती करतात. आणि त्यांची देवावर श्रद्धा आहेच आणि ती दिवसेंदिवस वाढीला लागते, त्यांची उन्नती होत जाते. असे हे 3 प्रकारचे भक्त आहेत. आता जो चौथा ज्ञानी भक्त आहे तो इतरांपेक्षा वेगळा आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. तो क्षर आणि अक्षर पुरुषोत्तम हे तत्व यथार्थपणे जाणतो आणि ते मानतो सुद्धा. परमेश्वरावर त्याची संपूर्णपणे श्रद्धा आहे. त्याचा अनुभव घेण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. इंद्रिय विषयांमुळे येणाऱ्या काम, क्रोध इत्यादीवर त्याने मात केलेली आहे. सद्वासनेने तो राहतो. सत्संगतीने, सत्कर्माच्या सरळ मार्गाने आसक्ती विरहित भक्ती करत असतो. त्याच्या अनेक प्रकारच्या प्रयत्नाने मागील कर्माचा त्याचा क्षय होत जातो. ऐसा शरीर संयोगाची राती, माझी धावता आयती, तब कर्मक्षयाची पाहती पहाट झाली. तैसीच गुरु कृपा उखा उजळली, ज्ञानाची वोतपली पडली, तेथे साम्याची रिद्धी उघडली, तयाची दिठी. अशा प्रकारचं माणसाचा ज्ञानोदय जो आहे तो कर्मक्षयानंतर होतो असे माऊलींनी या 2 ओव्यात सांगितलेले आहे. आणि त्यानंतर मात्र सद्गुरु कृपेने त्याला ज्ञानप्राप्ती होते. सर्वत्र एकाच परमेश्वराचे दर्शन त्याला घडते. त्याने प्राप्त केलेल्या ज्ञानाचे भांडवलावर तो सर्व जग आत्मरूप झालेले पाहू लागतो. हे सर्व जगच वासुदेवमय आहे अशी त्याची अंतर्बाह्य स्थिती होते. असा हा भक्तांचा राजा आणि तो ज्ञानीसुद्धा आहे. हे समस्तही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा बोतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो, आणि ज्ञानिया तोची
असं माऊली याचे वर्णन करतात. त्याचे अनुभवात जणू त्रैलोक्य साठवले जाते. केवळ आपल्या इच्छांची पूर्ती व्हावी म्हणून भक्ती करणारे अनेक लोक आहेत, पण हा मात्र केवळ परमेश्वरासाठीच भक्ती करतो असे हे श्रेष्ठ महात्मे फारच थोडे आहेत. आता इथे महात्मा या शब्दाचा अर्थ जो आहे तो आपण जाणून घेऊया. तर महात्मा म्हणजे जो साधक परमेश्वराजवळ पोचलेला आहे तोच महात्मा. कारण परमेश्वराचे पूर्णतेशी त्याचे मिलन झालेले असते. मग तो पूर्णात्मा किंवा भगवंताप्रमाणेच महात्मा होतो. महात्मा म्हणजे महान असा आत्मा असलेला तो. त्याला परमसिद्धी प्राप्त होते. मानवाचे उन्नतीसाठी ही अंतिम अवस्था आहे. ज्याला ही प्राप्त होते त्याला अस्थिर आणि दुःखद असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही. मानवी जीवनाचे हे अंतिम उच्चतम ध्येय आहे. कारण भगवंत अशा महात्म्यांचे अंतःकरणात नित्य वस्ती करीत असतात. इथे गंमत म्हणून एक गोष्ट सांगते की आपल्या समाजात किंवा नित्य व्यवहारात आपण अनेक लोकांचा महात्मा असा उल्लेख करतो किंवा त्याच्या आधीसुद्धा आपण पंडित शब्दाची व्याख्या बघताना हा भेद पाहिलेला आहे. अर्थातच अध्यात्म क्षेत्रात या दोन्ही शब्दांचे अर्थ किती वेगळ्या प्रकारचे आहेत हे आपल्याला लक्षात यावे, म्हणून यासाठी इथे मुद्दाम ही गोष्ट मी आपल्याला सांगते आहे. असो, तुकोबांसारखे भक्त तर परमेश्वराची भक्ती करता यावी म्हणून अद्वैतच नको असे सांगतात. आणि ते तसं त्यांनी भगवंताला सुद्धा सांगितलेलं आहे. कारण त्यांना भक्ती सुखापुढे मोक्षसुख अत्यंत तुच्छ वाटते. परमेश्वर सुद्धा अशा ज्ञानी भक्तांसाठी अगदी आसुसलेला असतो. अशी ही भक्ती श्रेष्ठच आहे. आणि वासुदेवमय जगत जाणारा एखादाच ज्ञानी भक्त अनेक जन्मांचे प्रयत्नाने परमेश्वराला प्राप्त होतो. आणि म्हणूनच ज्ञानदेव असं सांगतात की जयाचे प्रतीतीचा वाखारा पवाडू तेथ चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आथी. असा हा भक्त अनेक जन्म योग साधन करीत उन्नत होत जातो. त्याला पूर्वजन्माचे संस्काराचे बलसुद्धा प्राप्त असतेच. आपण 6व्या अध्यायात हे सर्व पाहिलेले आहे. अशा रीतीने अनेक जन्मांच्या अभ्यासाने तो उत्तम सिद्धी प्राप्त करून घेतो. परमगतीला सुद्धा प्राप्त होतो. त्याला वासुदेव सर्वमिती असे जे ज्ञान झाले आहे. या वचनाचे तात्पर्य पुढील प्रमाणे आहे की आत्मा, ब्रह्म, नारायण, पुरुष, ओंकार इत्यादिकांनी ज्या तत्वाचा बोध होतो तेच हे सर्व आहे. आणि यापेक्षा दुसरे असे वेगळे काहीच नसते. आपल्या समजुतीप्रमाणे क्षर अक्षर, प्रकृती पुरुष, जड चेतन, साकार निराकार असे जे शब्दप्रयोग केले जातात, पण ज्यांचा संशय समूळ नाहीसा होऊन ज्याला प्रतीती आली आहे तो हे सर्व एकच एक तत्व असल्याचा अनुभव घेतो आणि तोच ज्ञानी आहे. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात सर्वगत आत्मा असे म्हटले आहे. तर 4थ्या अध्यायात अर्पण, हवी, अग्नी, हवन जे सर्व काही आहे ते ब्रह्माशिवाय वेगळे नाही असे सांगितले आहे. तर 5व्या अध्यायात सर्व भूतात्म भूतात्मा असे वर्णन केले आहे. या ज्ञानी महात्म्याला समदर्शन होते असे 5व्या अध्यायात सांगितले आहे. अशा रीतीने वासुदेव सर्व हीच गोष्ट वारंवार प्रतिपादन केलेली आहे असे आपल्या लक्षात येईल. असा हा सर्व ज्ञानाचा जो काही भक्तांचा जो प्रकार आहे आणि कोणता भक्त सर्वश्रेष्ठ आहे आणि तो मला का जास्त आवडतो असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. आणि इथे आपण थांबूया. श्लोक 20. कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः तन्नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया. अर्थ, त्या भिन्न कामनांमुळे ज्यांचे विवेक ज्ञान नष्ट झालेले आहे आणि जे आपल्या प्रकृतीच्या अधीन होऊन वासनांच्या बलाने प्रेरित झाल्यामुळे पराधीन झाले आहेत, ते अज्ञानी लोक निरनिराळ्या विधी नियमांनुसार इतर देवतांना शरण जातात. विवरण: सामान्य माणसात
अनेक प्रकारच्या भोगकामना असतात आणि त्या तृप्त करण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न सुरूच असतो. अशा भोगेच्छेमुळे माणसाची बुद्धी नेहमीच बहिर्मुख राहते व ती भोगाच्या क्षेत्रात सतत फिरत असते. अशाचमुळे त्याला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचारच सुचत नाही. तो अध्यात्म, परमात्मा, सत्य, ज्ञान याबाबत विचारसुद्धा मनात आणत नाही. मग ते सर्व प्राप्त करण्यासाठी तो प्रयत्न वगैरे करणे तर दूरच राहते. अशा कामनांचे मुळे त्याचे ज्ञानच नष्ट होऊन जाते. यम म्हणजे ताबा ठेवणे, यत म्हणजे ताब्यात असलेले आणि नियत म्हणजे नीटपणे ताब्यात असलेले लोक. पण हे लोक कोणाचे ताब्यात आहेत? तर ते स्वतःचे प्रकृतीच्याच ताब्यात आहेत. आणि ही प्रकृती कशी आहे? तर ती सत्व, रज, तम या गुणांनी युक्त आहे. याच त्रिगुणांमुळे विविध भावभावना आपल्या मनात निर्माण होतात व त्यामुळेच वेगवेगळ्या इच्छासुद्धा. अशा इच्छांचे एक प्रकारचे बंधनच आपल्यावर निर्माण होते. त्यालाच नियम असे म्हटले जाते. एखाद्या इच्छेमुळे माणूस निर्माण झालेल्या बंधनात किंवा नियमात अडकून पडतो आणि बहुतेक लोक स्वतःच निर्माण केलेल्या नियमात अडकून पडलेले आहेत असे आपल्याला दिसून येते. अशा रीतीने हे स्वतःचे इच्छेच्या बंधनात अडकलेले लोक ती पूर्ण होण्यासाठी विविध देवदेवतांची उपासना करतात, त्यांना शरण जातात व सर्व शक्तिमान असलेल्या जगाचा जो नियंता आहे, जो परमेश्वर आहे, त्याला ते विसरूनच जातात. प्रत्यक्षात विचार केला तर परमात्मा हा कृपाळू, दयाळू वगैरे असा काहीच नाही आहे. कारण तो निर्गुण आणि भावरहित आहे. तो प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगावयासच लावतो आणि त्यामुळेच आपली कोणतीही इच्छा पूर्ण करण्याचे काम तो कधीच करत नाही. मात्र इच्छापूर्तीच्या आशेने लोक अन्य देवदेवतांकडे वळतात. कोणी धन पाहिजे म्हणून लक्ष्मी किंवा संतोषी माता इत्यादी देवतांची आराधना, पूजा, उपवास, व्रत अशा प्रकारच्या गोष्टी करताना दिसतात. तर कोणी मूल व्हावे म्हणून मारुतीला, शनीला, पिंपळाला प्रदक्षिणा घालतात, दिवे लावतात. कोणी शनीची, राहूची पीडा दूर व्हावी, मंगळाचा त्रास नाहीसा व्हावा म्हणून त्या त्या ग्रहांचे यज्ञ, जपनाम किंवा तत्समविधी करतात. याशिवाय नैमित्तिक व त्या त्या घराण्याचे कुलदैवत किंवा कुलदेवता यांची ते नित्य उपासना करतात. अशा विविध देवदेवतांची नामांची एक खूप मोठी यादीच समर्थांनी दासबोधात दिलेली आहे. तर माऊलींनी 13व्या अध्यायात अज्ञान लक्षणे सांगताना ती वर्णन केलेली आहे. या अशा सर्व देवदेवतांच्या उपासनेमागचे एकच एक कारण मात्र आहे की आपल्या मनातील इच्छांची पूर्ती व प्रपंचात येणाऱ्या संकटाचे निवारण व्हावे. कोणी खूपच श्रद्धेने अशा प्रकारची उपासना केली तर त्याचे फळसुद्धा त्याला एखाद्या वेळेस मिळू शकते. तसेच उपासनेच्या निमित्ताने हातून सत्कर्मे घडतात आणि त्याचे फळ त्याला त्वरितच मिळून जाते. परंतु आपले जे कर्म आहे ते आत्ता नाही तर नंतर भोगावेच लागते. अर्थात अशा इष्टदेवतांचे पूजन निषेधार्थ नाही, फक्त परमेश्वराचे तुलनेत ते खालच्या पातळीवर आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. कारण या सर्व देवदेवता परमात्म्याच्या व कर्माच्या अधीन आहेत. प्रत्यक्ष अवतारी असलेल्या श्रीरामांना वनवासाचा त्रास सहन करावा लागला व पत्नी वियोगाचे दुःखसुद्धा भोगावेच लागले. तर श्रीकृष्णासारख्या पूर्ण पुरुष योगीश्वर असलेल्या श्रीकृष्णाला चोरीचा आळ सहन करावा लागला. त्याचे समक्ष त्याचे सर्व कुलाचा सुद्धा नाश झाला. अशा प्रकारे या सर्व देवदेवतासुद्धा कर्माधीनच असतात असे आपल्या लक्षात येईल. आता परमेश्वराची भक्ती आणि गुरुची भक्ती यामध्ये गुरुभक्ती श्रेष्ठ सांगितलेली आहे. कारण परमेश्वर प्रसन्न झाला तर हवी असलेली एखादीच गोष्ट तो आपल्याला देतो. पण सद्गुरू श्री प्रसन्न झाले तर मात्र प्रत्यक्षच आपल्याला परमेश्वर मिळवून देतो. हाच फरक इष्टदेवतांची आराधना, उपासना
व परमेश्वराची उपासना यात आहे असे आपण लक्षात घ्यावे. याशिवाय प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसार उपासना करतात. यामध्ये सात्विक, राजस व तामस असे देवदेवतांचे प्रकार त्यांनी निर्माण केलेले आहेत. यात ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 प्रकारचे देवसुद्धा आहेत. त्यांचे भक्त आपापले दैवत कसे श्रेष्ठ आहे हे प्रतिपादन करण्यासाठी एकमेकांमध्ये भांडणे करतात. आणि त्याच गोष्टीसाठी आपल्याला माहिती आहे की अनेक लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. विशेषतः हे भांडण शैव आणि वैष्णव या पंथात चाललेले आपल्याला दिसून येते. म्हणूनच आचार्यांनी म्हणजेच शंकराचार्यासारख्यांनी हे प्रकार थांबवण्याचे त्या काळात प्रयत्नसुद्धा केले होते. त्यांनी पंचायतनाची उपासना सांगितली आणि हरिहर हे सर्व एकच आहेत हे सांगण्यासाठी त्यानंतरच्या किंवा त्याच्या आधीच्या काळात दत्तात्रेयांची निर्मिती केली गेली. आपण मागच्या अध्यायात किंवा मागच्या श्लोकात कुठेतरी अत्री ऋषींनी या दत्तात्रेयांची निर्मिती केली असा भाग पाहिलेला आहे. पण प्रत्येकजण आपलेच म्हणणे खरे मानतो आणि त्यामुळे ही मतभिन्नता विकोपाला जाते. या अशा उपासना प्रकारांमुळेच लोकांचे कष्टसुद्धा वाढतात. मूर्खपणामुळे माणसाचे वाटेला असे कष्ट येतात, तर ज्ञानाने दुःखाची निवृत्ती होते. विविध नियमांचे पालन करून हे अज्ञानी मूढ लोक एका परमात्म्याला सोडून इतर देवदेवतांची उपासना करतात असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबू.